आलेले आहेत. खरं तर आपल्या भारत देशावर त्या लोकांचे एवढे उपकार आहेत की ते तिथं रक्षण करतात, म्हणून आज आपण इथं कीर्तन करतोय. खरं तर आपल्या हिंदू धर्मावर पहिला उपकार असेल तर राजे छत्रपती शिवरायांचा, आणि दुसरा उपकार असेल तो सैन्यांचा. हो, आणि त्यांच्यानंतर तिसरा उपकार असेल तो माझ्या शेतकरी बापाचा. नेमकं तिघांचा विचार कोणी करत नाही. हो, मी राजकारण मला काही समजत नाही. मी प्रत्येक कीर्तन मग सांगच बाबा, राजकारणानं आपला काहीच संबंध नाही. पण नेमका असं असे आमदार निवडी येतं ते असले 3-3, 4-4 लाख रुपये महिना राशनी या मरावर स्वतःनं समोर संकट देखतं, या असले 50,000 40,000 पगार. कितलं येडं काम शे. हो, कधी एक वेळेस दया दाखवली पाहिजे. त्या लोक आहेत तर आपण इथं आहोत. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते ना तर कदाचित आपण इथं कीर्तनाला उभे राहिलो नसतो. बरं, मला जातीपाती सांगायला आवडत नाही, धर्मही सांगायला मला जास्त आवडत नाही, पण मला काही काही गोष्टी तुम्हाला इशारा द्यावा वाटतोय. जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपली परिस्थिती काय राहिली असती हो? हां, आता तुम्ही आता कीर्तन मग बसेल राहतात? हां, अजिबात नाही. आणि या बहिणी बसेलेत ना, तुम्ही बी अशा बसेल नाही राहत्यात बहिणीसून. मग आता तुम्ही अशात ना सकुबाई, बिकुबाई, गंगूबाई, हां, असं नाही राहतं. राजे छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते ना तर हे नावं राहिले नसते तुमचे. मग तुम्हाला नावे काय राहतात? सकीना भाभी, आलताप काका. हे उपकार आहेत ना, हे राजे छत्रपती शिवरायांचे. हो, आणि आपल्या देशावर खरंच जे उपकार आत्ताचे असतील तर ते सैन्यांचे आहेत. आणि सांगू का महाराज, मी एक क्लिप वाचली हो चंदू बाबा, मयूर बाबा, एका क्लिपमध्ये ऐकलं बाबाजी, एक सैनिकाचं प्रेत येत होतं. ते प्रेत आल्याच्या नंतर त्याच्या मायला ते प्रेत आलेलं सांगितलं. तेव्हा त्या सैनिकची माय ते प्रेत बघून जे आलेले होते ना साहेब, त्यांना विचारलं, साहेब हे काय या? म्हणले, तुमचा मुलगा शहीद झाला. तुमचा मुलगा शहीद झालेला आहे, त्याचं प्रेत. त्या माईचा प्रश्न होता, साहेब जेव्हा माझा मुलगा भरतीला आला होता ना तेव्हा तुम्ही माझ्या पोराला 1 इंच सुद्धा कमी घेतलं नाही. या मी एवढं अर्ध शरीर घेऊ तरी कसं? हां, कदाचित सैन्य जे काम करतात ना सीमेवर, त्यांना विचारा ते दुःख काय असतं. त्यांच्यापेक्षा त्यांच्या माईला विचारा ते दुःख काय असतं. त्यांच्या बहिणीला विचारा, त्यांच्या पत्नीला विचारा ते दुःख काय असतं. येईपर्यंत त्यांना असं वाटतं ते कसे येतील, नाही का? हा त्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न. ते तर संकटात असतातच, पण इकडे परिवार पण संकटात आहे. जेवायला बसल्यानं जर त्यांची आठवण आली तर जेवताना ताटावर हात धुवून तसेच उठतात. असा प्रसंग त्यांचे. थोडं राहणार आहे हो भाऊसो, अरे थोडं राहणार आहे. कापटा कापटा काढीन निघणार माल बी. हां, मला सांगायला आवडतं, एखादा फौजी जर का, काही काही तरुण फौजी ड्युटीवरच बिचारे शहीद होतात, तर त्यांचे घरचे वाट बघत असताना, त्यांची माय असेल, त्यांची बहीण असेल, ते वाट बघत असताना त्यांचे भाव काय असतील. मी जरा विसरलो अशोकाबांबद्दल बोलायला. ते रिटायर फौजीच आहेत. मला सांगायचं होतं पण माझा तो सांगायचा जो टायमिंग होता तो हुकला माझ्याकडनं. हो, जर एखादा फौजी गेला असेल आणि इकडनं पाठवला पण तिकडनं आलाच नाही तर त्या फौजीचे मायचं मनोगत काय असेल, त्यांच्या बहिणीचं मनोगत काय असेल, अर्ध्या मिनिटात सांगतो. हे मालेगाव तालुक्याचा चंदनपुरी या गावाचा दादा होता रे लय गुणाचा, का सोडून गेला सामाला. ये ना दादा झालास का पर का. ये ना भाऊ ये ना दादा झालास का पर का. भाऊ ये रे दादा ये ना, बंधू ये ना राजा ये ना. काळा दिवस उजळला, घात काळाने हो केला. नजर भिर ते दाराला, ये ना परतून घराला. माय बोलावते रे तुला, ये ना राजा ये ना दादा झालास का पर का. रक्षाबंधन या सणाला बहीण येईन रे घराला. राखी बांधेल रे कोणाला, तुझी आठवण येईल तिला. आये बहिणीचा लाडका, ये ना दादा झालास का पर का. ये ना भाऊ ये ना बंधू झालास का पर का. दादा ये ना राजा ये ना, भाऊ ये रे दादा ये ना.
ज्या बहिणीचा भाऊ गेला तिला विचारा ते दुःख काय असतं. अशोक दादासाहेबांबद्दल मी तर म्हणेल की ते ड्युटी करून इथं सही सलामत आले. भगवंताची कृपा असेल त्यांच्यावर, काय हरकत नाही. चांगली गोष्ट आहे की तुम्ही देशाची सेवा करून पण इथं वारकरी संप्रदायाची सेवा करायला तत्पर आहात. तुम्हालाही सांगेल की धन्य माता पिता तयाची. इतकं वेडं व्हायचं का? देवाला मजबूर करून द्यायचं आपल्याकडे बघा. आणि लोकेशनी येडं म्हणान पाहिजे तवलगून भजन करू. लोकेशने आपली येडं म्हणान पाहिजे तवलगून भजन करू. म्हणतं की राहणार तुम्ही आठच नाही आठे बराच बसेलच. मग कमीत कमी 90% लोक असं आहेत की परिसरमा म्हणा कीर्तन सोडतात नाही. आणि म्हणा प्रत्येक कीर्तन माही चालूच राहस. जर वाजणार म्हणणारा चांगला राहणार का मी नाचत राहस. मी नाचत असतो बाबा कीर्तनात, कारण मला संतांचं प्रमाण धरून वागणं आवडतं. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावायचे. किंवा कीर्तन करावं नामदेवराय यांनी आणि नाचावं माझ्या जगाच्या मालकानं. किती नाचावं? नाचता नाचता देवाचा. म्हणून मी थोडाफार नाचत राहस. मला सवय पड जायला ते थोडंफार नाचत राहस. आणि तुम्हाला सांगू का, लोके किडा पाडतच पाडू देऊ ध्यान नाही देऊ. जव लगून आपले नाव ठेवतात नाही तव लगून देव आपल्यावर कृपा करत नाही. जिथला किडा पाडणारा वाढ नाच समजिलो आपण देवना जोडे चालना गोत. हा मला जर कोण टिंगल करीना मला उलट आनंद बस. उलट मनी टिंगल करणाऱ्यांकडे देखील मी अशी देस. त्याला लाज वाटायला पाहिला आपण का बा हसतो आपली इज्जत घाल दिनी यान जोडे आपण. हा मन टिंगल करणाऱ्यांकडे देखील व्याशी देस मी. इथलं येडवी जाऊ इथलं येडवी जाऊ बुकणारच ना तोडवर माटी पड जात त्याने. हा ध्यान देऊ नाही. मी शिकी जायले हत्ती चला बाजार और कुत्ते भुके. हां परमार्थ करायचा असेल तर अंतकरणापासून. काय ना लोकेशना धंदा आहे किडा पाडाना. आता आठे जर एखादा बाऊल वाटणं बा आपला गावात चंदनपुरीमा सप्ताह चालू आहे. आपला परिसरमा एखादा पोरगाल वाटणं की आपला परिसरमा सप्ताह चालू आहे चंदनपुरी चाल बानाई माताना मा एरे चालला तरी चांगला सप्ताह चालला ना. चांगला महाराजी राहणार एक रोज माळा टाकली भाऊ. एखादा भाऊन माळा टाकीली ना भावना बरमा सकाळ मग या गाव मा त्या बरोबरीना मित्र सांगता बावड्यो तू कमाड करी होई घ्या रे. बावड्याला असं वाटत शेलगा भाऊ उपाधीन तोंड काय आ भाऊ कालजीन रवी किरण महाराज कीर्तन होतं मग माड घालली नाही. म्हणलं की दुसरा सांगस ओ बापरे तू माड करी होई घ्या आणि तू नाही ते खाटकीन करणे उधारी बाकी येणार बावड्या. कितला किडा पाडाना धंदा आहे द्या. म्हणजे सुधरू द्यात नाही यांनीच लोके मनेची नीचच नाही बरचे लागू नाही. हो तुमले सांगस मी लोके काही का म्हणत ना लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही. हो तुमले सांगू का ज्या लोकांना कमी काढायची सवय पडून गेली, ज्यांना तुमच्यामध्ये दोष बघायची सवय पडून गेली, ज्यांना तुमच्या दोष बघायची सवय ना ते तुमच्यातले चांगले गुण बघूच शकत नाही. आणि ज्यांना वाईट बघायची सवय ते चांगलं कसं काय बघतील. हां ज्यासले वाईट देखान सवय त्या चांगलं देखूच शकत नाही. इथला खाली उतरी जातच ना बाकी ना ते बाप मा बी चूक काढ टाकतं. महाराज बाई आमना म्हाताराला अक्कलच नाही शे. खरंच अक्कल नाही तुन बापले अक्कल राहते तुला काल जन्माल घालता तो बापमा चूक काढणारे अवलाद येते आपला मग काढत नाही. कसं अर्थ मनीषीन लोके काय म्हणतात साहेब डोका माय काढ टाको पहिले लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही. आणि लोकेशनं चांगलं मनांसाठी जर करायला गोत ना आपण स्वतःसाठी जगणूतच नाही. काय मत आहे बाबा तुमनं खरं आहे की नाही. लोकेशनं चांगलं करांसाठी आपण जगायला गोत ना आपण जगूच शकत नाही. कारण लोकेशनी इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. बाबा बोगीर बाबा काय मत आहे तुमचं बरोबर आहे ना. तुम्ही जर ठरावं चंदनपुरी मला लगीन मग 8 पदार्थ बनतच भाऊ. मन भावनं मन बहीण किंवा पोऱ्यानं लगीन पोरनं लगीन मी 10 पदार्थ बनवसू. गाव में 12 बनतास मी 15 बनाई टाकसो. अख्खा गाव खुश व्हायला पाहिजे, भाऊ बंद खुश व्हायला पाहिजे, नातेवाईक खुश व्हायला पाहिजे. तुम्ही बनाई टाका तुमना गाव में 10 पदार्थ बनतास तुम्ही 15 बनाई टाका. गाव खुश करान करता, नातेवाईक खुश करान करता, भाऊ बंद खुश करान करता. फक्त हात दोन ठिकाणी कोपरामा उभा राहायच्यात. खाईच नाही उठताना लोक हात दोन टाइमला सांगता बट बरोबर होतं पण आखो खमन राहते ना मजा ही जाती झाली. पाडात का किळा वहिनी काय इच्छा पुरी जर खमन राहीच घे तात्या बट्टा चांगला तो खमनवर बारीक शेव जर राही जाते ना आखो मजा ही जाते. हा म्हणजे किडा पाडणं नाही ते काय शाही जाई काही इच्छा पूर्ण वहिनी का. म्हणून समाजाची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही. समाजातलाच कोणीतरी एक होता ज्यानं सीता मातेला बदनाम केलं. जर पतिव्रता सीतेला बदनाम करत असतील तर तुमच्यासारख्या माझ्यासारख्यांना काय चांगलं म्हणणार आहे. ज्यांना वाईट नजरेनं बघायचं ते बघतीलच. भैया मला तर सांगायला आवडतं हे आप तो गैरों की बात करते हैं हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तू किसी की ऐब को बेनकाब न कर, तू किसी की ऐब को बेनकाब न कर. हम तो भले ही बुरे हैं
तू तेरी नजर खराब ना कर, बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा, और ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा। बुरा देखन मैं गयो बुरा मिला न कोई, जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा नहीं कोई। दादा, ज्यांना दोष बघायचा आहे ते दोष काढतातच, त्यांचा विचार करून जर जगलो ना तर आपण स्वतःसाठी जगलोच नाही। म्हणून लोक काय म्हणतील पहिले डोक्यातून काढून टाका। अरे लोकांचं काय घेऊन बसलात, स्वतःच्या बापानं नाव ठेवले तरी सुद्धा मीराबाई थांबली नाही महाराज। हो, बापानं विरोध केला तरी विचार केला नाही, समाजाचा जाऊ द्या। मग त्याचं बेनिफिट काय? मीराबाई नाचत होती, जगाच्या मालकाला नाचायला मजबूर केलं, याला म्हणावं भक्ती। हो, आणि काय गरीबनी नाही होती बरं। हे चांदी की दीवार न तोडी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने इस घर का नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ दिया। नाचे गाए मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, भेष जोगनिया का डाला, राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया। क्या बात है, की बेटी ने गिरधर जोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ दिया। हसले लोक टिंगल केरी भुकू दे ना, पण भगवानले नाचाले मजबूर कर दे ना, अशी भक्ती कराने। लोकेश ना कामच आहे किडा पाडाना। हो, त्यासनी वर्ष लागू नये, पण नेमकं लोकेश ना जाऊ द्या, मीराबाईले बापने विरोध करा आणि आटे बी काही काही बाप शेत भर तसा। पोऱ्या जर सांगास ना आमले महाराज माया टाकायची इच्छा आहे माझी, मग आपण त्याच ना घर जाऊ, त्यान बापले सांगू का हो तात्या आप्पा तुम्हाला पिंट्या माळा टाकान सांगा, नाही हो महाराज त्याला माळा नका टाका हो, त्यानं पायण्या पोटऱ्या बारीक आहे, जरे पोटऱ्या भराय जाऊ द्या मग टाकसू। अरे त्याने भराय घ्यात का तुन्या डिल्ल्या का टाकी रे काका, त्याने भरावा मग तुन्या डिल्ल्या कर टाकी ना तू, कितला वाय परपणाशी आहो माडकरी उहिरा ना तू उद्याला पाहिजे ना। हो, पण काही काही लोक तद्दन किडा पाडान धंदा, एक गावले कार्यक्रमले मी जेवणले बसलो, मी फराड कर तू फराड कर तू, एक भाऊ फिर राहता घर ना पोऱ्या मोठा घर घरात फिरे आंगे मांगे, मग ते मालकले इसार घर मालकले म्हणतो का होता त्या आपण बटा फराड करा नव्हता अहो भाऊ, तो माडकरी नाही म्हणे महाराज। त्याला म्हणतो कार भाऊ तू का बरं नाही माळा घालस, नाही म्हणे महाराज मी नाही, म्हणतो का बरं म्हणे मला चांगला लोकेश मा फिरणं पडत, मग आम्ही नीच येत ओ भाऊ तुला चांगला लोकेश मा फिरणं पडत, मग आम्ही बिगर आबरू नाही येत रे, कितला येडापणाशी आहो। त्यान बापले म्हणतो महाराज काका या बाऊल माळा टाकल्या, नाही म्हणे महाराज त्याला माळ टाकानं काय नाही म्हणे, पण विषय असा शे आम्ही पाहुणाशनी करता एकले सोड दिले म्हणे, ओ म्हणा बापरे आता आहे बातून पाय पडले होते म्हणतो, म्हणजे घरमा सुद्धा एक पाहुणाशनी करता सोडेल शे, तसं नाही तुम्हाला चंदनपुरी मा नाही ना। वा वा, मग आता सगळ्यांनी अंतकरणापासून एका मिनिटासाठी भजन गायचं आणि सेवेला पूर्ण विराम असेल। हो, आडे भजन म्हणा सांगू ना, आडे भजन। हा वेळ झालेली 11:15 झालेली आहेत, जास्त वेळ हा 11:30 घ्या, 11 10 मिनिटं बाकी, हा 11:20 11:18 वेळ येतच। कसं आहे ना सरपंच साहेब कोणता कोपरा आले शेत ना, सरपंच साहेब विषय असा आहे तुमले चांगलं माहिती आहे, रवी किरण महाराज 2 तास ना 51 लेस। हा उदाहरण सांगस मी तुमले, आपल्याकडे काय कांदा लावतोस ना, कांदा उपाडाय झालेत खांडान तयारी बुवा, आणि देव जरा गाऱ्या गोऱ्या करस होईल, संध्याकाळी मजूर सोडा टाईम घ्या 5 वाजे घ्या, त्याच ना टाईम घ्या घर जाई राहणार, आणि 2-4 हारी राय जायलेत, 2-4 वापा राय जायलेत, तुम्ही काय सांगतास? एवढा घे बेकार हुशार आहेत तुम्ही, तिथलं कर द्या जीव होईन ते देवाय जाईन। सरपंच साहेब बोला ना, एक शब्द खर्च करा ना, त्या बी म्हणतच होती ना आज काय निसले बोलावाय घे।
पण खरंच वातावरण चांगलं आहे. तुम्ही तरुण भावांनी नियोजन केलेलं आहे ना. हुशार आहेत ना, दरवाजा लाईन कापतात सापडतात नाही. बाकी ना बोया बाया दरवाजा उघडा राहायचा तर मित्र गर्दी करलेतच, इथलाच फरक आहे. पण कापी ते बटर राहिलात कांदा टमाटा अवघड आहे राव. पहिलं काहीच राहिलं नाही. मी नुसतं जुनं जुनं सांगस ना तरी आपलं कीर्तन होई जात बाबा. नुसतं जुनं जुनं सांगा तरी कीर्तन होई जात. काहीच राहिलं नाही पहिलं. बरोबर आहे की नाही. पहिल्या बाया गावमा घुसान पहिल्या पाय म्हणा चप्पल हातमा धरली आहेत. इथला नियम होतात. हो हा ते चप्पल घालाशिवाय राहतीत नाही. एक बाईना माल फोन होणार म्हणे. रविकिरण महाराज म्हणलं काय तुम्ही लई नियम सांगतात म्हणले हिंदू धर्माचे. म्हणलं झालं काय ताई. म्हणले त्या पहिल्या बाया एवढी नियमात वागत होत्या, ते अशिक्षित होत्या. काही हार आहे मारण आहे रे. इथला जीव थोडी सांगिर ना त्यांना बुकिर नाही. बट्ट चवनच करत तू म्हणून बलायलेत तिने ती इज्जत लिहत. बसिले मन दादा ओ भाऊ बसिले रे. वय राहणार धंदा होऊ दे रे भाऊ. खपी राहणार म्हणा माल कपू दे रे ओ मन सोन चिड. खरं तर मयूर बाबा संधू बाबा हे जे वातावरण आहे ना, मला हे वातावरण बघून आनंद वाटतो. मी सहज जरी बोलतो ना बाबा तरीही आमचे कानादेशातले लोक हसतात. आणि मला हाही आवडत ना की हसत राहावं माणूसने. हो जसं मी चंदू बाबांची स्तुती केली मयूर बाबा की मला बघितल्याच्या नंतर पहिला परिचय आमचा, पण बघितल्याच्या नंतर स्माईल दिली म्हणजे कुठंतरी असं वाटतं की यार हृदयापासून माणूस चांगला आहे. कारण थोडा हसलं तर माणूस फ्रेश होतो समोरचाही. आणि थोडा हसी देव बाबासने हसं मला थोडं असं वाटणं बट आपल्यासारखा साधा बोया लोकेश येत आपल्यासारखा लोकेश येत असं वाटच नाही का. जसं आता तुम्ही हशी राहणार ना मन बी चित लाग राहणार. सहज बोल राहणार तरी हशी राहणार. कसं आहे ना कोरत राहून शेंगा सापडत राहण्यात ना ते शरा करायला चित लागस. असं कोरता शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागत. बट वावर फिरेनी मुठभर शेंगा ओ म्हणा बापरे उलगेल वावर मा बशी गई तू रे आप्पा. बट वावर फिरेन मुठभर शेंगा. हो लोक असे पाहिजे हो. हो सहज बोलणं तरी अशी राहणार पुरं चित लाग राहणं म्हण. हो आणि तुमले गॅरंटी तीन सांगस. हो तरुण भावांना तर सांगणंच आहे, पण खास करी म्हातारा बाबाचे सांगस. मना कीर्तनमा जरी मधमा काही द्वेष नाही होईन ना तुम्हाला मनमा काही किंतु परंतु नाही ठेवन मनाबद्दल. दिल खोलीन जरा हशिली ना मायच्यान सांगस. म्हातारा बाबासले 6 महिना तुमल्या ॲटी किंवा नाही आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतील मग 6 महिन्यानंतर काय करा मला खूप 50 दी टाका ना मला बोलायला जग नाही मग पैसाच निकडे काय जगा न पैसा कमायलेच हो माणूस पैसा काय भूषण दायरा नाही. खरंच लई दिलदार लोक येत राहतो तुम्ही परिसरातले. एक नंबर कामशे. हो या मग तुमले बी आनंद आहे माल बी आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या जगाच्या मालकानं गावात प्रवेश केला. चोखोबाच्या दारावर थाप टाकली. आवाज दिला का वहिनी अगं दरवाजा उघड ना. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. सोयराबाईनं बघितलं तर माझी ननंदबाई. आपण ती खरी ननंदबाई होती का. माझा विटेवरचा मालक भक्ताची भक्ती बघून जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा. विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावात आलेला. चोखोबाच्या दारात जाऊन दरवाजावर थाप टाकली. हाक मारली. वहिनी उघडा दार. हाक मारी. हो घरात प्रवेश केला. महाराज चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. किती दिवस हो किती दिवस. चोखोबाच्या घरात भगवंत कामधंदा करत होते. किती दिवस. महिना मग फक्त 2 दिन कमी. एवढी सेवा चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करतोय. मला इथं प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. कशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात ऐका. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण माझा जगाचा मालक करतोय. आता इथं क्वेश्चन आहे. जर स्त्रिया रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. बरोबर आहे ना माया. रजस्वला स्त्री असेल तर तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. खरं तर आपण भगवंताला विराजमान केल्याच्या नंतर प्राण प्रतिष्ठा केली म्हणून प्राण आहे त्याच्यामध्ये हे आपले भाव आहे. पण नास्तिकाच्या नजरेनं जर बघितलं दगडाची मूर्ती आहे. त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही मंदिरामध्ये. दगडाच्या मूर्ती समोर 4 दिवस प्रवेश नाही या. पर किती उदार अंतकरणाचा आहे माझा जगाचा मालक की भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती उदार अंतकरणाचा आहे. हो
इतका उदार अंतकरणाचा माझा जगाचा मालक आहे. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की भैया अशा देवाला शरण जा, अशा देवाला शरण जा की तो भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करेल, असं महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. ऐसियासी शरण जावे, 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 हो 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 ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण, ऐसियासी शरण जावे, 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 शक्तीची वेदवंती, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ओ ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण जावे, ऐसियासी शरण. मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 11:15. तुमचा कीर्तनाचा टायमिंग आहे 9 ते 11. तुमना मनकडे राहिलेत 15 मिनटं. आता तुम्ही सांगा, तुमले जर वोय जायलो महाराज आवरबो गण गे मी जय विठ्ठल कर दिसू, तुम्ही सांगा 15 मिनटं बोलू का जय विठ्ठल करू? चाल देऊ. बाबा सांगरानात चाल द्या म्हणे. देखा वास्तविक आई वय थकानीशी बरं, पण बाबा लोके सांगरानात चाल द्या, चाल दे, लेवाल कसा आहे काही करत नाही, चाल द्या. कसं आहे ना बाबा, कसं रास माहिती आहे का, मला पण रोज ना कार्यक्रम काही दिवसले डबल कार्यक्रम राहतात. मी पण थकलेलो असतो बाबा. आमच्या कानादेशाचे सगळ्या लोकांचं एवढं प्रेमानं चालतो बाबा. मला दिवसाला 2-2, 3-3 कीर्तनं असतात. हां, ही सगळी कानादेशातल्या लोकांची कृपा आहे माझ्यावर आणि माझ्या भगवंताची. हो, आता कधी असं वाटतं की वेळेवर कीर्तन संपवायला पाहिजे नाही का. आता 11:15 झालेले आहेत. आता वाटतं ना की आवरी लिहायला पाहिजे, कारण माझी तब्येत कधी साथ देत नाही. ते पण शरीर येते का मशीन आहे का, बटन दाबतात चालू होई जाईन. हां, तू कुठेतरी असं वाटतं टाईमवर आज तरी थोडा आरामही जाई भाऊ. काय करू का मग शेवट चालू देऊ. हां, म्हणजे मी आजारी पडेल वास सांगेलवर बी चाल दे. म्हणजे लोकेच ना असं आहे मयूर बाबा तू मरी जा रा, आमले का सुतकले नळाय ना चालू के हुशार आहेत. बाकी नसणार असं आहे, तू मरी का जात नाही आमले काय घेण देणे. कोणी दाढी काशील घे ना, आपली बिडी चटायला पाहिजे फक्त बस. बोलतं भारी अभ्यास जायला तुम्हाला काय हरकत नाही. तुम्ही बसलात तर मी बोलायला अजिबात कंटाळा करणार नाही. पण विषय आमच्या महाराज मंडळींना अजून उद्या पुन्हा उभं राहायचे, म्हणून थोडं असं वाटतं की कुठंतरी वेळेवर संपलं पाहिजे नाही का. हो, तरी काही काळजी करू नका, तुम्हाला मनसारखं टेन्शन लिहू नका. पण आपण नित्यनेमाप्रमाणे करायला पाहिजे. जर अशा देवाला शरण जायला भगवंत तुकोबाराय सांगत असतील, अशा देवाला शरण जायचं की तो देवाने आपल्या भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग जर का देवाला शरण जायचं असेल तर मग शरण जायचं कसं? मग देवाला शरण जायचं आणि आपण गेल्याच्या नंतर देवानं आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे नाही का. हो, देवानं आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे. मग देवाने आपल्याला जवळ करावं, याच्यासाठी आपल्याला काहीतरी नियमाचं पालन करावं लागेल. मग पहिला नियम, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग रात्रंदिवस जर सांगायचं म्हणलं तर काही लोक म्हणतील महाराज आम्ही तुम्हाला मायकरी कामा शेत का, तुमले तिथलंच काम शे, उठवो चिंदान तोच धंदा, आमनं तिथलंच शे का, आम्ही कामधंदाना लोके शेतच. तुम्ही जर कामधंदा करत असताना समजा शेतीचे कामं करतात, काम करत असताना कोणतं गाव येऊ काम करतं तुमचं, शेतीनं आवत हाकलणं शे किंवा कपास काढणी शे, तुमले नेन बहिणी सोन काय करतस, मग कोणतं काम शरीरनं कोणतं अवयव काम करस, हात ना, तोंडले काय काम राहस.
मग तोंडानं आपल्याला काय ना, कामात काम काही म्हणा राम राम, बरोबर आहे ना. कामधंदा करत असतानाही भगवंताचं नामचिंतन करायचं, पण आपले ते जमत नाही, आपले ते जमत नाही. याशले बी असं चौरासावर बटनात ना, नाही रे तात्या बाई त्या ते मामान गाव जायला सांगतं, मला काय पटत नाही बुद्धी अडमय नाव जाते पोरणा, काय तपास नाही बोती काय निघई राही. बरं ती निघी जाऊ का पै जाऊ, तुला काय जाय राही ना तटे. या रिकामा कुटाणा करापेक्षा बसल्या जागेवर भगवंताचं नामचिंतन करायचं ना, बरोबर आहे ना. तुम्ही बी बहिणी सोन गंगू ऐका मंदिरवर गई हो माय, मग ती गण देव करा लाग जायला ते तिनं देव करा, मग तुला का बिग बरी काही आहे का, काय गरज आहे रिकामा कुटाणा कराने. अरे मस्त भगवंताचं नामचिंतन करायचं, एकांतमध्ये बसायचं नाही का. माऊली ज्ञानोबा आहे आपलं, पहिलं मी 2 वर्ष अगोदर आलो होतो तेव्हा सांगितलं होतं ना, रूपपाहता लोचनीचा भंग घेतला होता शाळेत. हो, नामचिंतन करायचं अंतःकरणापासून नाही का. हो, आणि तुम्हाला सांगू का, या फालतू गोष्टी करण्यापेक्षा नामाची ताकद अशी ना, तुम्ही जर अंतःकरणापासून भगवंताचं नाम घेतलं ना, तर खूप मोठा बेनिफिट आहे, खूप मोठा फायदा आहे. आणि तो फायदा जर उचलायचा असेल तर आता तुमच्या गावात सप्ताह चालू आहे. सप्ताह उद्याच्या कीर्तनात सुद्धा तुम्ही आत्तापर्यंत करतच असताना, आजचा 4था दिवस आहे ना, 4था दिवस ना बाबा, आजचा 4था दिवस आहे. अजून उर्वरित 4 कीर्तनं बाकी आहेत अजून. तर तुम्हाला काय करायचं आहे, जर स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन, जे नामचिंतन माझ्या तुकोबारांनी देहूमध्ये केलं, माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये केलं, नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात गायलं तेच भजन आता तुम्हाला चंदनपुरीमध्ये म्हणायचंय. हाताने टाळी, मुखानं नामचिंतन, सगळ्यांनी भजन गायचंय. विठोबा विठोबा रखुमाजी, विठोबा हरि हरि विठोबा रखुमाजी, हरि विठोबा रखुमाजी, हरि 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 विठोबा रखुमाजी, हरि 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 जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि जय हरि 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 जय जय विठोबा रखुमाई, हरि हरि विठोबा रखुमाई, हलो हलो हरि विठोबा रखुमाई. हरिभक्त महाराज रवी किरण महाराज दोंडाईचा खरोखर खानदेश रत्न. आणि ज्या ठिकाणी माल पिकला जातो त्याच ठिकाणी विकला गेला पाहिजे, या पद्धतीने त्यांनी आजचे कीर्तन आपल्या चंदनपुरी क्षेत्रात केलेलं आहे. आणि आजची कीर्तन सेवा जी दिलेली आहे, भारताची सेवा करता करता गावाची सेवा करणारे माजी सैनिक अशोक दोदा आईरे यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. हरि 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चाटी लावा चाटी, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, गाडी वाजवा साऊंड वाले दादा. विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अजून कोणी जागा सोडू नका, अजून कोणी जागा सोडू नका, कीर्तन राहिलेलं आहे अजून. तुमले जाणं होईन ती माल बी सांग द्या, आवराल बरं, जाऊ नका. आणि जायचं असेल तर मला सांगून द्या, करू का बंद मग, जय विठ्ठल करायचं का, काय करू सांगा पटकन. मग उठू नका ना, उठू नका. बघा मी खरं तर ते नावं घेणं विसरलो की जे आजचे यजमान आहेत. मला अगोदरच सरपंच साहेबांनी सांगितलं होतं आजचे यजमान फौजी साहेब, रिटायर फौजी, ज्यांनी मतलब सीमेवर जाऊन ते ड्युटी करून आज
आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं अंतःकरणापासून देवाची भक्ती करा, सगळ्यांना सांगितलं होतं टाळी वाजून भजन गा. कोणी कोणी भजन म्हणा बरं, खरं खरं सांगा. 5-7 मिनिटात सेवा संपी जाईना. कोणी कोणी भजन म्हणा, खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. ज्याने भजन म्हणा त्याने वरबोट करा, पण खोटं बोला नाही. आधी देव ऐकिरा नाही, तुमले पहिलेच सांगेले खोटं बोला नाही. बाकी असा हात का करा ना, मोका हात करा ना. खरं भजन करेले बहिणी म्हणून तुम्ही माय छान लब्बाड. तुम्ही बाकी ना हात वर करा ना. मला माहिती भजन कोणी कोणी करे. बरं ठीक आहे, बाकी नाचणे करा. मग बाकी नाचणे देवनी काय दरादरी जायचे का? सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची. माहिती आहे का, मला सांगायला आवडतं संतांसारखी भक्ती करावी, आणि खास करून भक्ती करायची असेल तर राधेसारखी करावी. हां, राधेसारखी भक्ती करावी. 16,108 बायका असल्यावर देवाचं विशेष प्रेम होतं ते राधेवर. म्हणून भगवंताशी जर नातं जोडायचं असेल तर राधेसारखं जोडावं. 16,108 बायका असल्यावर सुद्धा राधेवर नजर जाते म्हणजे काय प्रेम असेल नाही का? हो, काय विशेष भक्ती असेल राधेची. हो, इतकी वेळी भक्ती का? इतकी वेळी भक्ती ना, सांगतो तुम्हाला किती वेळी भक्ती. वाह 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 वाह. दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में जावा तेरी दीवानी हुई, दीवानी होने गाना दीवानी बनी, दीवानी हुई गाना दीवानी हुई. दीवानी में काना तेरी दीवानी हुई. साउंड सेट का मार रहा है ना दादा श्री? लाईट काही पड रहा नाही का? मशीन तापी गई. नाही ना? नाही वस्ते इलेक्ट्रॉनिक आहे, त्याला काय एवढं तेवढं आपले समजिले ना पडेल. हा, मशीन येते थोडंफार देश धोका. माणसे धोका देत असते ते मशीनशी. हा, एवढं तेवढं वत राहते. त्यांकडे इथलं घाबरा नाही हो दादासाहेब, वत राहते. शिलगाय देऊ काय, कोणकडे ध्यान देऊ. मी ना असं होय ना का दर्शनवर माठी टाक दे, ध्यान नाही देऊ. होत राहत थोडंफार. इथलं बारीक दखाल चालेल का? मशीन येते. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही? मला बऱ्याच ठिकाणी असा प्रसंग आहे ना, साऊंड एकदम आवाजच देत नाहीत. बिचारा त्या गणच बटणे मिळतच गणच आई करतात. पण लाईट कमी पडस कुठे काय वेळ एका ठिकाणी मशीनच काम करत नाही. कोणले स्वतः वैष्णे स्वतःने इज्जत घाला ना, थोडी आवडस. पण प्रसंग असा येतो की माणूसले नाविलाज व्हायचास म्हणेशीन. आपण या गोष्टी समजी लेवाण्या राहतेस. आता त्याच ना प्रयत्न आहेत काही ठिकाणी एकदम चांगलं, मग थोडंफार शिट्ट्या सुट्ट्या होत राहस. इथलं तिथलं ध्यान नाही देऊ. आणि मला सवय पहिला पाहिजे, मी 7वी 8वी तुला तवच ना शिट्ट्या चिठ्ठ्या वाचान सवय मला. मला काय नवीन नाही ते. आणि तसं नाही हो, नुसतं एकच पार्टी ना, दोन्ही पार्टीने चिट्ट्या येतेच माले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे, सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी दीवानी हुई. सगळ्यांना थँक्स म्हणेल, धन्यवाद सांगेल. हो, तुम्हाला सांगतो अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी भजन गायचे. इथं तर खंडेराय आलेले आहेत. बाणाईचं मंदिर आहे. बाणाईबाईचं जन्मभूमी आहे. आणि ज्या बाणाईबाईला आदिशक्ती माता घाबरत होती, कोण? गणनी मालकीन, जेजुरी गणनी. कोण? हा, माळसाबाईले डर होता बरं. मीरा आपलं बानूबाईना. हो, देवाला विनंती करत होती काय? हे माळसा म्हणे देवा मला सवत नकानू,
माडसा म्हणे देवा मला सवत नकानू अन सवत नकानू व कुण्या धनगराची बानू सवत नकानू व कुण्या धनगराची बानू कुण्या धनगराची संधू बाबा किती स्तुती करू मला सुधरी नाही राहिना पण किती बडाई मारावी ती कळत नाही त्यांना काय घेणं देणं नाही फक्त जितका रंग भरताय तेवढा रंग भरायचा असा प्रयत्न चालू आहे त्यासनं आणि खरंच तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे इच्छा ते नाही वस सोड आणि पण कसं आहे या बाकीना नंतर गोमालतील माले तुला दाबीन भेटस तू 12 वाजाडस आमना बी वाजाडस तू ना बी वाजाडलेच जाऊन काही गोष्टींनी माझ्यात ठेवणी पडी मयूर बाबा असो आता सगळ्यांनी अंतकरणापासून आपल्या गावामध्ये बाणाई माताची जन्मभूमीच आहे आपलं गाव म्हणजे आता सगळ्यांनी आपल्या इथं सप्ताह आहे सप्ताहाचा आजचा 4था दिवस आहे आणि जर मी मीराबाईचे चरित्र सांगत असेल इथं बाणाईबाईचं माहेर आहे जर तुमची भक्ती तशी असेल तर मीराबाई सारखी देवाला नाचून जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर का ना करून घेतलं पाहिजे पण तत्पूर्वी मी जरा 1 मिनिटं ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर देवावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सदस्याला माझी विनंती असेल जब वृंदावन में हम भगवान को रिझाते हैं जब भगवान को रिझाते हैं तो भैया एक भक्ति ऐसी भी है कि भगवान के दरबार में जाके हजरी लगाते हैं जहाँ पे मीराबाई राधा रानी भगवान के सामने नृत्य करती है वही नृत्य आपको चंदनपुरी में करना है सभी लोग खड़े हो जाओ और मेरे भगवान के दरबार में हजरी लगा दो जो देवावर प्रेम करत असेल त्यांना सगळ्यांनी इथं 2 मिनिटासाठी हजरी लावायची जो आटे नाचना ना त्याला संसारमा नाचानी गरज